जगात आजूबाजूला जेवढेही आपल्या लोक वावरतात ना, ते सगळे खूप सुखात आहेत. त्यांना कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आणि सगळे जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्या खात्यात जमा आहे. हा विचार आपण करत असतो. मग आपण काय करतो या वेळेला? आजूबाजूच्यांकडे बघत असतो. अरे, त्यांच्याकडे मस्त आहे, 2 गाड्या आहेत, सगळ्या कामांना बाई आहे, काही टेन्शनच नाही आहे. आणखी 2 घरं पुढे गेल्यानंतर त्यांच्याकडची परिस्थिती बघितल्यानंतर लक्षात येतं, अरे यांना तर काहीच करावं लागत नाही, सगळं आपोआप येतं. तिकडेही मजा वाटते आपल्याला. आणखीन 2 पावलं पुढे गेल्यानंतर असे 2-2 पावलं पुढे जात आपण अंबानीपर्यंत पोहोचतो की त्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, त्यांना काहीच टेन्शन नाही आहे, सगळं काही विकत घेता येतं. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला असं वाटत असतं की जगामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आपल्या खात्यात टाकले आहेत आणि ते सगळे आपल्यालाच दिले गेले आहेत, ते सगळे आपणच सहन करतोय. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. नमस्कार, मी सुप्रिया, लाईफ काउन्सिलर सुप्रिया या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रॉब्लेम्स, समस्या, अडचणी या प्रत्येकाला आहेत का? याचं उत्तर हो असं आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे? तुम्हाला माहितीये, आपल्या घरापासून तर आपण पुढची 10 घरं जर धरली आणि एक वही आणि पेन घेऊन निघालो तर प्रत्येकाला काही ना काही समस्या अगदी आहेतच. तुम्हाला हे लक्षात येईल की प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. काही समस्या मेंटली आहेत, काही समस्या फिजिकली आहेत, काही समस्या फायनान्शियली आहेत. समस्यांचे प्रकार आहेत, समस्या वेगवेगळ्या असू शकतात, पण समस्या मात्र प्रत्येकाला आहे. आता या वेळेला आपल्याला काय करायचं असतं ना, की आपण बघतो की अरे तुझं एवढं आहे, तुझ्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम माझा आहे. तुला काय माहितीये, तुला 8च तास काम करायचं असतं ना, मला तर 12 तास काम करावं लागतं, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा काम करावं लागतं. असं आपण कम्पेअर करत असतो. ही कम्पेअर करण्याची सवय आपल्याला जी लागते ती आणखीन आपल्याला आपल्या कामापासून डिमोटिवेट करत असते. कारण आपण इतरांसोबत आपले काम कम्पेअर करत असतो, आपल्या समस्या कम्पेअर करत असतो. हा विचार कितपत योग्य आहे की माझ्या समस्या कमी आहे आणि इतरांच्या जास्त आहे, किंवा माझ्या जास्त आहे आणि इतरांच्या कमी आहे? कुठलंही कंपॅरिझन या स्टेजला योग्य नाही. मुळात समस्या या प्रत्येकालाच आहे, कमी जास्त प्रमाणात आहे आणि काही वेळेनुसार आहे. आज जी परिस्थिती माझी आहे ती उद्या तुमची असू शकते, जी तुमची आहे ती उद्या माझी असू शकते. कारण हे सगळं वेळेचं गणित असतं. त्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम हा कायम टिकून राहत नाही. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं आणि प्रत्येक प्रॉब्लेमला एक वेळ असते. ती वेळ गेली की तो प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतो. हे आपल्याला लक्षात येतं, हे आपल्याला माहिती असतं, पण आपण एकमेकांमध्ये इतकं गुंतून जातो किंवा इतका आपण एकमेकांची ईर्ष्या करत असतो की त्याचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला वाटतात आपल्यापेक्षा कमी आहे आणि आपले खूप जास्त आहे. आणि आपल्याला ज्या वेळेला आपले प्रॉब्लेम खूप जास्त वाटतात, सततच आपण आपल्या प्रॉब्लेम बद्दल जास्त आहे जास्त आहे जास्त आहे त्याचा खूप बाऊ करत असतो. त्यामुळे त्या वेळेपासून ते प्रॉब्लेम कधीही तुमचा साथ सोडत नाही. कारण तुम्हीच त्याची इतकी वाहवा करत असता आणि त्याला इतकं झेलत असता की त्याला सुद्धा तुम्ही खूप आवडता आणि ते तुमच्यासोबत कायमच चिकटून बसतात. त्यामुळे हे प्रॉब्लेम जर का तुम्हाला तुमच्या लाईफ मधले सोडवायचे आहे तर झटकायला शिका. प्रॉब्लेम्सला झटकायला शिका. आपल्या अंगावर एखादी पाल पडली, एखादं झुरळ आलं तर आपण ज्या पद्धतीने किळसवाण्या पद्धतीने आपण त्याला झटकून फेकतो त्या पद्धतीने एक एक करून प्रॉब्लेम झटकायला शिका. त्याच्यासोबत तुमचा प्रॉब्लेम कम्पेअर करू नका. आणि आणखीन 2 गोष्टी म्हणजे की तुमचा प्रॉब्लेम ज्या वेळेला तुम्हाला कळून जातो की आता आपला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आधी अनालिसिस करून घ्या की तो प्रॉब्लेम कशामुळे आहे, आपण त्याच्या संबंधित काय काय करू शकतो, आपले एफर्ट्स किती देऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काय महत्वाचं आहे माहितीये? तुमचे एफर्ट्स. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, तुमचे एफर्ट्स जितके जास्त असतील तितके प्रॉब्लेम्स हळूहळू हळूहळू हळू करत सरकत जातील. अंगावर पाल पडली आणि मी अशीच्या अशी बसली आहे, मी वाट बघेन की ती आपोआप चालली जाईल, तर तोपर्यंत मला काय त्रास होईल, तोपर्यंत माझ्या शरीराला किती किळसवाणं मला ते झेलावं लागेल, हे मग तुम्ही तयारी ठेवायची. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले प्रॉब्लेम्स आपण सेग्रिगेट करायला पाहिजे. आधी ठरवा की लाईफमध्ये जर 4 प्रॉब्लेम्स दिसतात आहे आत्ताच्या घडीला, तर त्या 4 प्रॉब्लेम पैकी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे?
त्यापेक्षा छोटा प्रॉब्लेम कोणता आहे, त्यापेक्षा छोटा प्रॉब्लेम कोणता आहे आणि सगळ्यात छोटा प्रॉब्लेम कोणता आहे. मग तुम्ही मोठ्यापासून लहानांपर्यंत किंवा लहानापासून मोठ्यापर्यंत कसंही जाऊन एक एक स्टेप करत प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे कसे, हा एक महत्वाचा प्रश्न. त्यांनी त्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याला भरपूर मदत मिळाली, त्याच्या आजूबाजूचे लोक चांगले होते, त्याला बरेच सपोर्ट करणारे होते, त्याच्याकडे पैसा होता, त्याच्याकडे कामाला नोकर होते, असे आपण एक ना असे भरपूर आपण उदाहरणं देत असतो आणि खूप कारणं देत असतो ते स्वतःसाठी. तर एक लक्षात घ्या, हे सगळं बाजूला ठेवून आपण आपल्या प्रॉब्लेमवर फोकस करूया. तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुमचा प्रॉब्लेम हा आहे की आत्ता एक प्रॉब्लेम्सचे पण टाईप्स असतात. जसं फायनान्शियल प्रॉब्लेम झाला, मी सांगितलं की पैशाची अडचण आहे, तर कायमच राहणार आहे. तुमच्याकडे किती पैसा आला तरी ती अडचण राहणार आहे, अजून येऊ दे, अजून येऊ दे, अजून येऊ दे, अजून. नोकरी संदर्भात तुम्हाला माहिती आहे, नोकरी करणारा कोणीही सुखी नाही आहे. जर तुम्हाला वाटेल, बेरोजगार जो आहे, ज्याच्याकडे नोकरी नाही, त्याला वाटेल की अरे मला नोकरी मिळाली ना म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असं नाही आहे. जे नोकरी करतात त्यांना विचारा की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का, की आणखीन वाढेल. कारण 12-12, 15-15 तास तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे तुमचं मेंटली किती हॅरॅसमेंट होतं आणि तुमच्यासाठी तिथे उद्या परवा तेरवा काय काय वाढून ठेवलं असतं हे तुम्हाला सुद्धा माहिती नसतं आणि ते सगळं तुम्हाला गुपचूप गिळावं लागतं. कारण बॉस जे म्हणेल ते सहन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी करत असताना बेरोजगाराला वाटतं मात्र की नोकरी करणं सोपं आहे. मग आता नोकरी करणाऱ्याला वाटतं बिझनेस करणं सोपं आहे, बिझनेस करणाऱ्याला वाटतं पुन्हा आणखीन काही करणं सोपं आहे. आपण फक्त काय करतो, याचं त्याचं 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 हे विचार करत असतो. तर तुम्ही एक लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट जगात सोपी नाहीये, सहज काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टीला काही ना काही अडथळे येतात, कठीण परिस्थिती असते, प्रत्येकाला काट्यावर चालावं लागतं आणि ते काटे दूर करत आपला आपला मार्ग मोकळा करावा लागतो. तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही आपल्या मार्गातले काटे बाजूला काढणार आहात की तुम्ही इतरांच्या मार्गातले काटे जाऊन मोजणार आहात की त्याच्या मार्गावर किती काटे आहे. प्रॉब्लेम तुमच्यासाठी सोल्युशन सोबतच घेऊन येतं. कारण म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर अत्यंत तेजस्वी अशा सूर्याच्या किरणांची सकाळ आपली वाट बघत असते आणि हीच उमेद आपल्याला जगण्याचं, प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचं बळ देत असते. त्यामुळे आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. मी यातून बाहेर पडणार आहे, मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि हे प्रॉब्लेम, आज जो प्रॉब्लेम आलाय ना तो उद्या येणार नाही असंही नाही, किंवा उद्या आणखीन नवीन प्रॉब्लेम येणार नाही असंही नाही. त्यामुळे जेवढे प्रॉब्लेम आपल्याकडे आहेत त्याला आनंदी माना, धन्यवाद द्या की बाबा रे तू इतकंच आमच्या सोबत आहे, बरं आहे, आणखीन काही नाही आहे, याचा आनंद घ्या, स्वतःला समाधानी समजा आणि एक एक स्टेप पुढे पुढे जा. बघा आयुष्यात काय मिळतंय की नाही. तर मला सांगा, आपण म्हणतो प्रॉब्लेम मधून बाहेर निघताना आपला इगो पण खूप महत्वाचा असतो. प्रॉब्लेम तर असतो पण आपल्याला इगो सोडायचा नसतो. कधी कधी प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असताना तुम्हाला तुमचा इगो बाजूला ठेवावा लागतो, इतरांची मदत घ्यावी लागते, इतरांचे सल्ले ऐकावे लागतात, कोणाचं तरी मार्गदर्शन अपेक्षित असतं. सगळ्याच गोष्टी आपल्याला जर जमत असते, आता आपण तर म्हणजे एकदम बेस्ट असतो, पण हा बेस्टपणा किंवा स्वतःला ग्रेट समजण्याची चूक प्रॉब्लेम मध्ये असताना मुळीच करू नका. प्रॉब्लेम हा लाईफ टाईम नाहीये, पण वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स मात्र नक्की लाईफ टाईम येणार आहे. आज हा आहे, उद्या ते आहे, त्यामुळे प्रॉब्लेम्स मधून सुटका नाही. आणि खरं सांगू का मंडळी, ज्या वेळेला आयुष्यात एकही प्रॉब्लेम येत नाही त्यावेळेला लाईफच काय आहे, प्रॉब्लेम शिवाय काहीच लाईफ नाही आहे. त्यामुळे लाईफमध्ये येणारे हे जे प्रॉब्लेम आहे ना, ते आपल्या लाईफला एक नंबर ट्विस्ट आणून देतात आणि हे ट्विस्ट प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक आहे. सरळ 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 रस्त्यावरून गाडी जाते आहे, मजा येत नाही. मध्ये कुठेतरी ब्रेक मारणं, मध्ये कुठेतरी एखादा गड्डा लागणं, मध्ये कुठेतरी गाडी बंद पडणं, त्यात जी मजा आहे आणि त्याच आठवणी स्मरणात राहतात. त्यामुळे लाईफ ही अशीच आहे. या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी सहज आणि सहज सहज मिळत गेल्या तर त्याची व्हॅल्यू ना तुम्हाला असणार ना मला. त्यामुळे जे चॅलेंजेस आले मस्तपैकी स्वीकार करा. जो होगा देखा जाएगा. मी माझं बेस्ट देणार आहे, बेस्ट देणार आहे आणि बेस्टच देणार आहे असं स्वतःला सांगा. आणि लाईफमध्ये आलेल्या अडचणींना हळूहळू करत बाजूला सारा. तुम्ही ते करणार आहात, मीही ते करणार आहे. त्यामुळे एकमेकांची साथ देत या पुढच्या प्रवासामध्ये आपण एकमेकांना मोटिवेट करत नक्की पुढे जाऊ शकतो. त्यामुळे एक ध्येय जपा. तुम्ही
माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन स्वतः काढील आणि त्यासाठी खूप प्रयत्न करेल आणि मला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत मी नक्कीच पोहोचेल आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा प्रवास खूप सुंदर होता. ज्या अडचणी आल्या ना त्या अडचणी जास्त लक्षात राहतील, कारण प्रत्येक म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कथा दडलेली असते आणि ती कथाच आपल्याला, ती स्टोरीज आपल्याला घडवत असते. त्यामुळे ही मोटिवेशनल स्टोरी तुमच्यासाठी होती. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी, भगवान रामांनी आपण बघितलंय की मदत घेतली होती. त्यामुळे आपण पण इतरांची मदत घेऊ शकतो. श्रीरामांनी तर सुग्रीवाची मदत घेतली होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ही मदत त्यांनी घेतली तर आपण पण इतरांची मदत घेऊ शकतो. कधी कोणाचे सल्ले ऐका, कोणाची मदत घ्या, जे आपल्याला समजत नसेल त्याविषयी इतरांशी डिस्कस करा आणि खरंच लाईफमध्ये जर काही करायचं असेल ना तर सगळ्यात आधी व्यक्त व्हा इतरांसमोर. कोणाही समोर तुमचं रडगाणं गा असं म्हणणार नाही, पण जो जाणकार आहे त्याचे सल्ले घ्या आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपला हा रथ पुढे पुढे न्या. अडथळे दूर होतील, लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टींची मजा वाढत जाईल, ही रंगत येईल लाईफला आणि या लाईफमध्ये खूप सारे कलर भरले जातील. त्यामुळे अशी ब्लॅक अँड व्हाईट लाईफ न बघता येणाऱ्या अडचणींना फेस करा आणि आपली लाईफ इझी बनवा, प्रॉब्लेम्सला दूर करू. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत आनंदी रहा. ही आनंदाची यात्रा आहे, आनंदाची जत्रा आहे. यामध्ये आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे आणि हा प्रवास कायम आनंद आणि समाधानाचाच करायचा. तेव्हा तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा. धन्यवाद.